नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये. जर्मनीच्या जर्मन लँग्वेज बद्दल मी आता जस्ट एक सिरीज बनवली. त्यामध्ये मी जे डिटेल 5 प्रश्न होते, म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी मला जे प्रश्न विचारले होते त्याबद्दल मी बोललो होतो. आणि या 5 प्रश्नांवरती जेव्हा मी उत्तर दिलं त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन बऱ्यापैकी लोकांनी मला विचारलं की जर्मनीचं जॉब मार्केट काय आहे आणि जर्मनीच्या जॉब मार्केटची काय सिच्युएशन आहे 2026 मध्ये. बिकॉज मी काही एक्सपर्ट नाही आहे, मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो की मला ज्या गोष्टी इथे कळत आहे त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सो मी आता काय करणार आहे की मी एक 3 पार्टचा व्हिडिओ बनवणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला पहिले तर रिअलिटी सांगणार आहे, त्याच्यानंतर इथले जे अल्टरनेटिव्स आहेत किंवा ऑप्शन्स आहेत त्याबद्दल आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत, आणि थर्ड पार्टमध्ये मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे की मला जे प्रॅक्टिकल सोल्युशन्स वाटतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आज फक्त पार्ट 1, बिकॉज पार्ट 1 मध्ये आपण रिअलिटीवरती लक्ष देणार आहे. थोडंसं कडू आहे पण हेच सत्य आहे. आणि मला असं वाटतं की एकदा तुम्हाला जर माहिती झालं की जर्मनीचं जॉब मार्केट कसं आहे, देन यू कॅन फाइंड वेज. आणि ते म्हणताना की जर सत्य कळालं तर पुढचा मार्ग शोधायला सोपं जातं. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आणि मी तुम्हाला सांगतो 2026ची जर्मनीची जॉब मार्केटची रिअलिटी. लेट्स गो. तर रिअलिटी नंबर 1, तर जर्मनीमध्ये जे जॉब मार्केट आहे त्यामध्ये रिसेशन आहे असं तुम्ही ऐकलं असेल, पण हे खरं नाही आहे. जर्मनी जॉब मार्केटमध्ये रिसेशन नाही आहे. जर्मनीच्या जॉब मार्केटमध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे. ती कशी मी तुम्हाला ते समजवतो. तर जर्मनीमध्ये बऱ्यापैकी कंपनी आता फ्युचर ग्रोथवरती विश्वास नाही ठेवते. म्हणजे जर्मनीच्या बऱ्यापैकी कंपनी आता हायरिंग बजेट्स कमी केलं आहे. त्यानंतर जे इम्पॉर्टंट रोल आहेत तेच फक्त भरती करताय, म्हणजे तेवढेच रोल फुलफिल करताय जे त्यांना अर्जंट रिक्वायर्ड आहेत, आणि बाकी सगळ्या गोष्टी पॉजवरती आहेत. जॉब तर तुम्हाला एवढे सगळे दिसत आहेत, म्हणजे मला बऱ्यापैकी लोक म्हणतात की झिंग किंवा स्टेपस्टोन जे वेबसाईट आहेत त्याच्यावरती जॉब्स तर दिसत आहेत, लिंक्डइनवरती पण जॉब्स दिसत आहेत, पण हायरिंगच होत नाहीये. याची खरी वस्तुस्थिती अशी आहे की जॉब ऍक्टिव्हली कोणी हायरिंगच करत नाहीये, फक्त तुम्हाला जॉब्स दिसत आहेत. रिअलिटी नंबर 2, जर तुम्हाला जर्मन लँग्वेज येत नसेल तर तुम्ही स्ट्रेट अवे कॉम्पिटिशन आहेत ग्लोबल जॉब मार्केटला. म्हणजे काय, जर तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल गोष्ट मी सांगायची झाली की जर तुम्ही इंग्लिश बोलताय तर जर्मनीमध्ये तुम्ही स्ट्रेट अवे नॉन जर्मन पीपलमध्ये कन्सिडर होता. म्हणजे ज्या कंट्रीजमधनं इंग्लिश ॲप्लिकेशन्स येत आहेत त्याबरोबर तुमची कॉम्पिटिशन आहे. तर तुमची सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे युरोपियन पीपल, म्हणजे युरोपियन पीपल जे अदर दॅन नॉन जर्मन स्पीकिंग कंट्रीजमध्ये बिलॉंग करतात. त्यानंतर जे लोकल जर्मन्स आहेत जे इंग्लिश जॉबला प्रेफरन्स देतात त्यांच्यासोबत सुद्धा तुमची कॉम्पिटिशन आहे. अँड त्याच्यानंतर युरोपियन कंट्रीज अदर दॅन जर्मनी. आणि मग लास्टला आपल्यासारखे जे एशियन लोक आहेत किंवा एक्सपर्ट्स आहेत जे इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ सगळीकडनं येत आहेत आणि इथे जॉबसाठी ट्राय करताय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जॉब एकच, पण ऍप्लिकेशन 400 ते 500. आणि जर जर्मन लॉजिकनुसार आपण बघितलं तर जर्मनीमध्ये जर तुम्हाला जर्मन लँग्वेज येत नाही तर त्यांच्यासाठी ऑप्शन्स खूप आहेत, म्हणजे तुम्ही इझिली रिप्लेसेबल आहात. रिअलिटी नंबर 3, जो तुमचा इंडियाचा वर्क एक्सपिरियन्स आहे तो जर्मनीमध्ये डायरेक्ट मॅच होत नाही. बिकॉज काही फील्डमध्ये जर्मनीचा जो वर्क एक्सपिरियन्स असतो आणि इंडियाचा वर्क एक्सपिरियन्स असतो तो मॅच करतो. बट बिकॉज जर्मन स्टँडर्ड डिफरन्स असतात, जसं की जर्मन डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्हाला इंडियन एक्सपिरियन्स काम करत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जर्मन डॉक्युमेंटेशन स्टाईल ही खूप वेगळी आहे आपल्या इंडियन डॉक्युमेंटेशन स्टाईलपासून. त्यानंतर जर्मन क्वालिटी स्टँडर्ड्स जे आहेत ते सुद्धा इंडियन स्टँडर्डपेक्षा खूप वेगळे आहेत. आणि त्यानंतर येतं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर्मनीचे टूल्स. The Indian tools and Germany tools are quite different. After this, German work culture म्हणजे डेडलाईन्स किंवा टायमिंग्स किंवा जे जर्मन वर्क स्ट्रक्चर आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहे इंडियन वर्क स्ट्रक्चरपेक्षा. आणि याचा अर्थ असा नाही होत की तुमचा एक्सपिरियन्स काही कामाचा नाही. तुमचा एक्सपिरियन्स कामाचा आहे, बट ते तुम्हाला व्हॅलिड आहे की नाही हे प्रूव्ह करावं लागतं. ते कसं, तुमचा पोर्टफोलिओ, तुमचं केस स्टडीज, तुमचे प्रोजेक्ट्स, तुमचे रिअल एक्झाम्पल्स, आणि हे सगळं जर नसेल तर तुमचा एक्सपिरियन्स फक्त पेपरवरती एक्सपिरियन्स काउंट होतो जर्मनीमध्ये. रिअलिटी नंबर 4, मोस्ट ऑफ द इंडियन्स एकच CV बनवतात आणि ते सगळ्या जॉबला सेम अप्लाय करतात. म्हणजे जेवढे पण जॉबला तुम्ही अप्लाय करताय कीपिंग द सेम फॉर्मॅट तुम्ही सगळ्या जॉब्सला अप्लाय करता. आणि ही माझ्या हिशोबाने सगळ्यात मोठी चूक आहे. बिकॉज जर्मनीमध्ये जर्मन HR कडे मोजून 60 सेकंड्स असतात एका कॅन्डिडेटची प्रोफाईल इव्हॅल्युएट करायला. आणि जर तुम्ही ह्या 60 सेकंड्समध्ये इम्प्रेशन नाही पाडू शकले देन युअर CV इज स्किप्ड डिरेक्टली. जर तुमचा CV एकदम जनरिक असेल, त्याच्यानंतर तुमचे स्किल्स पण एकदम जनरिक असतील आणि जे जॉब ॲड्समध्ये म्हणजे जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे गोष्टी पाहिजे ते तुमच्या CV मध्ये नसतील तर स्ट्रेट अवे तुमचा CV रिजेक्ट होतो. आणि त्याच्यानंतर HR एवढंच बोलतो की ही CV आमच्या जॉब डिस्क्रिप्शन बरोबर मॅच नाही होत, त्याच्यामुळे डायरेक्ट नो. रिअलिटी नंबर 5,
तुमचा CV रिक्रुटर पर्यंत पोहोचतच नाही, म्हणजे ATS फ्रेंडली रिझ्यूम नाही. जर्मनीमध्ये मोठ्या मोठ्या ज्या जर्मन कंपनीज आहेत त्या ATS वापरतात. ATS म्हणजे काय? ATS इज अ सिस्टम ज्याच्यामध्ये तुमचा CV जर एकदा टाकला का त्याच्यामध्ये जे जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जे कीवर्ड्स आहेत, म्हणजे जर्मन कीवर्ड्स आहेत, ते जर तुमच्या CV मध्ये नसेल तर स्ट्रेट अवे तुमचा CV रिजेक्ट होतो. जर याचं एक्झाम्पल द्यायचं झालं, जर जॉब डिस्क्रिप्शन मध्ये असं असेल की SAP, जिरा और अजाईल किंवा डॉक्युमेंटेशन अशा 3-4 गोष्टी असतील आणि तुमच्या CV मध्ये जर या गोष्टी नसतील तर स्ट्रेट अवे ATS रिजेक्ट करतो रिझ्यूम. तो रिझ्यूम HR पर्यंत जातच नाही. हे खरं सगळ्यात वाईट आहे, पण हे रियालिटी आहे आणि हे रियालिटीमुळे CV तुमचा रिक्रुटर पर्यंत जातच नाही, स्ट्रेट अवे रिजेक्शन येतात. यानंतर रियालिटी नंबर 6, जर्मनीचा हायरिंग स्पीड खूप स्लो आहे. येस, जर्मनीच्या हायरिंगची प्रोसेस जवळपास 1 महिने ते 3 महिन्यापर्यंत चालू शकते. आपल्याकडे जसं इंडियामध्ये होतं ना की अप्लाय करा, 1 वीकच्या आत तुम्हाला कॉल येईल आणि दुसऱ्या वीकमध्ये जवळपास तुम्हाला ऑफर लेटर पण येईल जर तुम्ही सुटेबल कॅन्डिडेट असाल तर. पण इंडियाची कंडिशन आणि जर्मनीची सिच्युएशन ही कम्प्लिटली डिफरंट आहे. जर्मनीमध्ये जर तुम्हाला कॉल आला तर HR पहिले रिव्ह्यू करतो, त्याला 1 वीक लागू शकतो. त्याच्यानंतर टीम चेक, टेक्निकल राऊंड, कल्चरल फिट या सगळ्या गोष्टींसाठी 2 to 3 वीक्स तुम्ही पकडून चालू शकता. यानंतर जी ऑफर आहे त्याच्या हिशोबाने बजेट क्रिएट करावं लागतं आणि त्या बजेट क्रिएशनसाठी पण 1 ते 2 वीकचा वेळ लागू शकतो. आणि हे सगळं जेव्हा ओके असतं तेव्हा तुमचा कॉन्ट्रॅक्ट बनतो. त्या कॉन्ट्रॅक्टला पण 1 ते 2 आठवडे लागू शकतात. सो एवढ्या सगळ्या गोष्टींना टुगेदर इफ वी कॅल्क्युलेट इट टेक्स अबाउट 1 month to 3 months टाइम स्पॅन. आपण जसं घाईमध्ये असतो ना, म्हणजे ॲज अन ॲप्लिकेंट आपण जेवढ्या घाईमध्ये असतो ना तेवढ्या कंपनी नसतात. कंपनी एकदम चिलमध्ये काम करतात आणि ते सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रोसेसने गेल्यानंतरच तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाठवतात. यानंतर रियालिटी नंबर 7, ॲप्लिकेशनपेक्षा नेटवर्किंग 5 पट स्ट्रॉंग असते. हे ऐकायला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटेल, बट जर्मनीमध्ये हायरिंग कशी होते ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तर इंटरनल रेफरन्स, त्याच्यानंतर एक्स कलिग्स, त्याच्यानंतर लिंक्डइन कनेक्शन्स, मीटअप्स आणि म्युच्युअल कॉन्टॅक्ट्स. जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं, तुम्ही 500 ऍप्लिकेशन्स करा, पण जर तुम्ही 10च लोकांना प्रॉपर कनेक्ट केलं आणि 10 लोकांकडे एकाकडे सुद्धा वॅकन्सी मॅच असेल तर तुमचं काम लवकर होतं. सो इफ यू आस्क मी, सेकंड ऑप्शन इज मोर फिजिबल. रियालिटी नंबर 8, तुमच्या एक्सपेक्टेशन्स जर्मनी सोबत मॅच करत नाही. कारण की आपल्या इंडियन्सची एक खासियत आहे की आपल्याला असं वाटतं की आपण डिग्री केली म्हणजे जॉब लागेलच, त्यानंतर मी इंग्लिश बोलतो तर मला इंग्लिश जॉब लागेल. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, मी 200-300 ऍप्लिकेशन केले ते एखादं तर मला येऊनच जाईल. बट जर्मन्स तसा विचार नाही करत. जर्मनची थिंकिंग कम्प्लीट ऑपोजिट आहे. ती कशी? तुम्हाला आमच्या कामाची स्टाईल माहित आहे का, म्हणजे जर्मन वर्किंग स्टाईल माहित आहे का, त्यानंतर तुम्हाला जर्मन लँग्वेज किती येते, त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा CV आमची जी जॉबची ऍड आहे किंवा जॉबची डिस्क्रिप्शन आहे त्याला मॅच करतं का, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही कंपनी सोबत लॉंग टर्म राहाल का. असं नको व्हायला की तुम्ही ऑफर घेतली, थोडे दिवस काम केलं आणि लगेच दुसऱ्या कंपनीकडे स्विच केलं. ही फिलिंग जर त्यांना आली तर तुमचं तिथे पण काम बिघडतं. तर मित्रांनो, ही होती 2026 ची जॉबची रिअल सिच्युएशन किंवा रियालिटी. मला असं वाटतं की तुम्ही ह्या रियालिटीवरती थोडंसं फोकस केलं तर तुमचं काम थोडंसं सोपं होईल. आणि हे ऐकायला जरी थोडंसं कडू असेल पण हीच रियालिटी आहे आणि मला असं शुगर कोटिंग तुम्हाला काही करायचं नाहीये. जे फॅक्ट्स आहेत तेच मी तुमच्या समोर मांडले आहेत. पण सगळ्यात इम्पॉर्टंट, या रियालिटीमध्ये असं नाहीये की तुम्ही टेन्शन घ्यायला पाहिजे आणि तुम्ही काहीच नका करू. या गोष्टींवरती काय काम करायचं हे आपण पार्ट 2 मध्ये काय ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती बघूया. आणि जर तुम्हाला जॉब मिळालाच नसेल तर कुठले 5 ऑप्शन्स तुमच्यासाठी फिजिबल आहेत ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. तर चला भेटूया आपण पार्ट 2 मध्ये. आणि जर तुम्हाला ही रियालिटी आवडली असेल आणि तुम्हाला पण कुठली एखादी इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा माहिती असेल तर ती प्लीज माझ्याबरोबर पण शेअर करा आणि आपल्या पण नॉलेजमध्ये थोडीशी माझ्या पण नॉलेजमध्ये भर पाडा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.